सध्याचे डिजिटल युग, मुलांचा मोबाईल, सोशल मीडियाचा अतिवापर, मैदानी खेळाचा अभाव यासाठी तसेच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काहीतरी वेगळं हवं होतं. मग नेमकं काय करावं हा प्रश्न सतावत होता. कारण गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शिक्षणाबाबत नेहमी वेगळा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत होते. मुले तांत्रिक वैज्ञानिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजेत. आणि मग पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीच्या गुरुकुल सकाळी 7 ते सायंकाळी 7 या 12 तासांच्या शाळेबद्दल कळलं आणि गुरुकुल या निगडीत शाळेस भेट दिली. तिथला दिनक्रम विद्यार्थी जाणून घेतले. पालकांनी देखील ज्ञानगंगाच्या या उपक्रमात अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आव्हानं अनेक होती पण निश्चयही ठाम होता. पाहूयात मग हे गुरुकुल. सकाळच्या प्रसन्न आणि उत्साही वातावरणात अगदी 5वी-6वीची ही मुलं नित्यनियमाने योगासने, सूर्यदेवतेला नमन करत सूर्यनमस्कार करतात. मुलांचं मन एकाग्र व्हावं यासाठी मौन साधना सुरू झाली आणि मुलं हे सर्व इतक्या मन लावून करू लागले की आज हीच गुरुकुलातील मुलं तब्बल 140 सूर्यनमस्कार घालू शकतात. योग, कर्मसु कौशलम, मंडल योगा आणि सातत्याने ही योग साधना केल्याने चपळता, उत्साह, विविध पोटाचे विकार मुलांमधील कमी झाल्याचे दिसून आले. गुरुकुलच्या मुलांमध्ये पंचकोशानुसार अन्नमय कोश, विज्ञान कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश या कोशानुसार विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यावर विशेष लक्ष दिले जाते. आजच्या मुलांना स्वयंशिस्त नाही असं आपण म्हणतो, पण गुरुकुलातील ही मुलं शाळेत प्रवेश केल्यानंतर शाळेच्या पायरीला नमस्कार करूनच शाळेत येतात. अगदी स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालण्यापासून आपला वर्ग स्वतःच स्वच्छ करणे हा आपलेपणा, शक्तीप्रती प्रेम, बांधिलकी रुजवली जाते ती या गुरुकुलातच. संस्थेने अनेक गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर प्रकर्षणात जाणवणारी आणखी एक गोष्ट, आपली मुले मागे पडतात ती स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSC, मोठ्या इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू फेस करणे जमत नाही. अभाव असतो तो आत्मविश्वासाचा. म्हणूनच मग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास यावा यासाठी मौन अभ्यास सुरू केला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास स्वतः शिक्षक शाळेत नियोजित वेळेत पूर्ण करून घेतील या पद्धतीने पाठांतर, गृहकार्य शाळेतच पूर्ण होते आणि विद्यार्थ्यांची वाचन क्षमता, लेखन क्षमता, एकाच जागेवर बसण्याची क्षमता वृद्धिंगत होते. वाचनाने व्यक्ती समृद्ध होतं, स्वतंत्र विचार करू लागतो, निर्णय क्षमता, विचार क्षमता, शब्द सामर्थ्य वाढते. म्हणून अनेक शिक्षण तज्ञ विचारविनिमय करून गुरुकुलातील विद्यार्थ्यांना 1 तास वाचनासाठी हा उपक्रम ठरवला. छोट्या छोट्या गोष्टी, बालकथा यांचे वाचन करता करता आज या गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे 2000 पेक्षा पानं वाचून झाले. गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच मुख्य हेतू होता. मग त्यांच्या आवडीप्रमाणे जोपासता यावा यासाठी त्यांचा कल पाहून पेटी, तबला, नृत्य, संगीत असे छंद वर्ग सुरू झाले आणि मुलं आनंदाने कथ्थकच्या तर कोणी पेटीच्या स्वरामध्ये सूर धरू लागले. गुरुकुलच्या मुलांमध्ये सातत्य, शिस्त, नियोजन, परिश्रम होते आणि म्हणूनच हे सर्व उत्तम घडत होते. या पारंपरिक छंद वर्गाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या आपली मुलं सक्षम व्हावीत यासाठी कॉम्प्युटरचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करून मुलांना स्वतः कौशल्ये अनेक गोष्टी करता येतात. गुरुकुल सुरू करताना अनेक पारंपरिक गोष्टींचा विचार केला. मुलांचं खेळणं, मित्रांसोबत शेअरिंग कमी झालं. पूर्वी मुलं चालत किंवा सायकलवर शाळेत जायची. स्नायूंचा विकास व्हायचा म्हणून गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना सायकल एक उपक्रम सुरू केला. दर रविवारी मुलं अगदी उत्साहाने सकाळी 7लाच अगदी सुट्टी असली हजर असतात. निसर्ग न्याहाळणं, सायकल रिपेअर करणं, ती स्वच्छ करणं, रस्त्यावरून जाताना दूरच्या प्रवासात कोणती काळजी घ्यावी या अनेक गोष्टी मुलांच्या मनावर कोरल्या जातात. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे दिवसभर एवढं करूनही हे विद्यार्थी तितकेच उत्साही, आनंदी दिसतात. कारण संध्याकाळी दररोज 1 तास हे मैदानावर घाम येईपर्यंत खेळतात. जिथे अनेक इतर मुलं संध्याकाळचा हा वेळ मोबाईल, TV बघण्यात घालवतात, तिथेच आमची ही गुरुकुलातील मुलं मनसोक्त क्रीडांगणावर खेळतात. राग, द्वेष या भावना, मनातील क्रोध मैदानावरच संपतो. खेळल्याने खेळाडू वृत्ती निर्माण होते. गुरुकुलात विविध उपक्रम चालतात. त्यापैकी संस्कृत श्लोक पठण, गीतेतील श्लोक पाठांतर यामुळे उच्चार, वाणी शुद्ध तर होतेच, परंतु प्राचीन साहित्य मुलांना समजतात. आई वडिलांचे ऋण, त्यांच्याबद्दल कृतज्ञता तसेच त्यांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी मातृपितृ पूजन हा उपक्रम आपण घेतो. याचबरोबर निसर्गाचा सहवास मिळावा, झाडे, पाने, फुले यांचं निरीक्षण करता यावं. बाहेर गेल्यानंतर कशी ऍडजस्टमेंट करावी यासाठी विविध क्षेत्रभेटीचं नियोजन गुरुकुलात होते. यावर्षी वाडेगावात सुमरेश्वर या ठिकाणी ही भेट आयोजित केली होती.
याशिवाय गणपती बनवणे, राखी बनवणे, उटणा तयार करणे असे अनेक उपक्रम गुरुकुलात राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीप्रमाणे त्यांचे आहार नियोजन